नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता तिसरीची भाषा व गणित विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत. पाहूया विभाग 1 भाषा. प्रश्न 25 50 गुणांसाठी. पहिले प्रश्न 1 ते 3 उतार्यावर आधारित आहेत. तर उतारा तर तुम्ही काळजीपूर्वक वाचलाच असेल. तर आपण पाहूया प्रश्न पहिला. ही माहिती कोण सांगत आहे? पर्याय क्रमांक 3 चाक. प्रश्न दुसरा. माझे सर्वात मोठे रूप कोणत्या यंत्रात आहे? तर आपण पाहिलं उतार्यामध्ये तर गिरणीतील यंत्रात माझा आकार खूप मोठा असतो. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 गिरणीतील. प्रश्न तिसरा. माझे शेवटचे सांगणे कोणते आहे? तर शेवटी त्यांनी दिलेलं आहे की मी फिरत राहणार, काम करत राहणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मी काम करत राहणार. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर पर्यायांची निवड करून वर्तुळ रंगवा. तर अतिशय छान अशी सोपी कविता आहे. त्याच्यावर आधारित प्रश्न आपण पाहूया. पक्षी किलबिल करीत कोठे बागडत आहेत? तर आपण बघू शकतो, पक्षी किलबिल बागडती झाडावरती पक्षी किती. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 झाडावर. पतंग कोठे मजा करीत आहे? फुलांवरी फळांवरी. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 फुला फळांवर. मुलाला झोपेतून उठण्यास कोण सांगत आहे? तर पूर्वेला रवी आला. रवीचा समानार्थी शब्द आहे सूर्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सूर्य हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 7 व 7 ते 9 साठी सूचना. संवादावर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न 7वा. संवाद कोणत्या ठिकाणी झाला? तर हा संवाद झालेला आहे पर्याय क्रमांक 2 शाळा. प्रश्न 8वा. रामूची लबाडी पुढीलपैकी कोणी उघडकीस आणली? तर रामूचा भाऊ म्हणजे त्याचा दादा, त्याचं नाव आहे सदा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सदा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9वा. शाळेच्या वेळात रामू काय करीत असे? तर शाळेच्या वेळात रामू जो आहे तो पर्याय क्रमांक 3 गावात उन्हाडक्या करीत हिंडत असे. प्रश्न 10 ते 12 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. आधी आपण तीनही वाक्य वाचूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्रश्न 10वा. डॅश डॅश हा महोत्सव अश्विन महिन्यात येतो. प्रश्न 11. या काळात शाळांना डॅश डॅश सुट्टी असते. प्रश्न 12वा. या काळात व्यापारी डॅश डॅश या उत्सवात फार महत्त्व देतात. तर आता आपण बघू शकतो की अश्विन कार्तिक या महिन्यामध्ये दीपावली हा सण असतो आणि या काळात शाळांना मोठी सुट्टी असते आणि या काळात व्यापारी लोक जे आहेत ते लक्ष्मीपूजन या उत्सवास फार महत्त्व देतात. प्रश्न 13 पाहूया. उताणा या शब्दाचा उलटार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 4 पालथा. प्रश्न 14. खालील प्रश्नातील नपुसकलिंगी शब्द ओळखा. ती गाय, तो घोडा, तो प्राणी आणि ते फूल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर याच्यामध्ये आहे संशोधन. सवरती अनुस्वार अपेक्षित आहे. त्यांचं ते चुकलेलं आहे त्यामुळे तो शब्द अशुद्ध आहे. प्रश्न 16. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील उद्देश कोणता? कोण सूर्याभोवती फिरते असा प्रश्न वाक्याला विचारल्यानंतर आपल्याला उद्देश मिळतं. तर त्याचं उत्तर आहे पृथ्वी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17. खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचार अर्थ चुकीचा आहे? चुकीचा आपल्याला ओळखायचा आहे. रद्द करणे, बाद करणे, हात जोडणे, नमस्कार करणे, दाद मागणे, न्याय मागणे, जोड मिळणे, मदत करणे. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. माण, प, त्र, प हेही अक्षर योग्य प्रकारे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केला असता दुसरे अक्षर कोणते येईल? आता याचा शब्द प्रमाणपत्र असा तयार होतो. त्यामुळे दुसरा अक्षर आहे मा. प्रमा, प्रमाणपत्र. पर्याय क्रमांक 4 मा. प्रश्न 19. खालील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. बघा, तो पागा, तो डोंगर, ते गाणे. त्यामुळं स्त्रीलिंगी. ती लांडोर, तो मोर, ती लांडोर. लांडोर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 20वा. 5 सप्टेंबर रोजी आपण कोणाची जयंती साजरी करतो? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राधाकृष्णन. प्रश्न 21. पावसाळ्यात रानातून मोराचा केकारव असतो. मोरांची केकावली असते. तर मोराची विचारली आहे त्यामुळं पर्याय क्रमांक 4 केकारव हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 22. खालील वर्णापासून कोणता शब्द तयार होतो? आता इथं वर्णाची फोड करताना थोडेसे क्रम उलट झालेले आहेत. तरी देखील जर आपल्याला अंदाज लावायचा असेल तर पर्याय क्रमांक 4 मावशी हा शब्द माझ्या अंदाजे तयार होतो.
प्रश्न 23. अनेकवचनी शब्दाचा क्रमांक ठळक करा. कढई, समई, चटई, शिपाई. अनेकवचनी कढई, कढया, समई, समया, चटई, चटया. परंतु शिपाई, शिपाई हा अनेकवचनी शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक 4. घोड्याच्या पिल्लाचे लिंग कोणते? आता घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, ते शिंगरू, म्हणून पर्याय क्रमांक 1 नपुसकलिंगी. किती सुंदर रांगोळी ही या वाक्यात ही या शब्दापुढे कोणते चिन्ह द्याल? ह्याच्यामध्ये आपण उद्गारवाचक चिन्ह पर्याय क्रमांक 4 हे चिन्ह देणार आहोत. पाहूया विभाग 2 गणित. प्रश्न 50 100 गुणांसाठी. प्रश्न 26. जर अर्धा म्हणजे 16 तर पाऊण म्हणजे? पर्याय क्रमांक 4 24. प्रश्न 27. 8 शतक बरोबर 4 दशक गुणिले किती? पर्याय क्रमांक 4 2 दशक. प्रश्न 28. 666 या संख्येतील दशक स्थानचा व एकक स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीतील फरक. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की दशक स्थानी 6 आहे आणि एकक स्थानी 6 आहे. मग 60मधून जर आपण 6 वजा केले तर उत्तर 54 येणार आहे, परंतु इथं पर्याय दिलेला नाही, त्यामुळं हा प्रश्न कदाचित चुकलेला आहे असं आपण म्हणू शकतो. प्रश्न 29 पाहूया. 900 ही संख्या 3 दशकांनी कमी केल्यास खालीलपैकी कोणती संख्या मिळेल? 3 दशक 30 म्हणजे 900तून 30 वजा केल्यास पर्याय क्रमांक 3 870 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 30 पाहूया. 950 ही संख्या अंकात कशी लिहाल? 950 ही संख्या अंकात आपण पर्याय क्रमांक 4 875 असं लिहिणार आहोत. प्रश्न 31. काही अपूर्णांक दिलेले आहेत. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी येणारा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 3 4/9. प्रश्न 32 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25. प्रश्न 33. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती? हा देखील थोडासा संदिग्ध प्रश्न वाटतोय, तरीही देखील आपण पर्याय क्रमांक 2 15 हे उत्तर योग्य आहे असं संभाव्य उत्तर आहे ते. प्रश्न 34. 8 नंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या कोणती? तर 8 नंतर क्रमाने येणारी 12वी समसंख्या पर्याय क्रमांक 2 32 ही आहे. प्रश्न 35. 9 लिटर दूध घेण्यासाठी 250 मिली मापाची किती मापे दूध टाकावे लागेल? तर पर्याय क्रमांक 2 36 मापे दूध टाकावे लागेल. प्रश्न 36. खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? पर्याय क्रमांक 4 29 फेब्रुवारी 1966 ही तारीख चुकीची आहे. प्रश्न 37. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृतीचा पाऊण भाग रेखांकित आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर प्रश्न 38. 2/8 ही संख्या 2 वेळा घेऊन बेरीज केली तर उत्तर काय येईल? बघा 2/8 अधिक 2/8 केल्यानंतर 4/8 हे उत्तर येतं आणि संक्षिप्त रूप जर आपण दिलं तर त्याचं उत्तर येणार आहे 2/1. तर थोडीशी प्रिंट दिसत नाही आहे, तर जे 2/1 आहे ते उत्तर योग्य माना. प्रश्न 39. पुढील आकृत्यांचा आकृतिबंध पूर्ण करा. हा देखील प्रश्न थोडासा फेंट आलेला आहे, परंतु प्रश्न सोपा आहे, तुम्ही सोडवू शकाल. प्रश्न 40 पाहूया. एक पाण्याचा हौद त्याच्या 7 समान भागापैकी 3 भाग पाण्याने भरला तर तो किती भाग रिकामा राहील? पर्याय क्रमांक 3 4/7. प्रश्न 41. चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात? पर्याय क्रमांक 2. प्रश्न 42. 7 मीटर कापडापैकी 5 मीटर कापड वापरले तर किती कापड शिल्लक राहिले? पर्याय क्रमांक 2 200 सेंटीमीटर. प्रश्न 43. सोबतच्या आकृतीचे नाव लिहा. पर्याय क्रमांक 3 समभुज चौकोन. प्रश्न 44. आर्यन पुस्तकाची रोज 35 पाने वाचतो तर एका आठवड्यात त्याची किती पाने वाचून होतील? पर्याय क्रमांक 4 245. प्रश्न 45. दररोज अर्धा लिटर दूध याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात किती दूध होईल? पर्याय क्रमांक 4 15.5 लिटर. प्रश्न 46. एका संख्येला 7ने भागल्यास भागाकार 6 येतो व बाकी 3 उरते तर ती संख्या कोणती? 7 6 42 आणि 3 45 म्हणून पर्याय क्रमांक 4 45. प्रश्न 47. 8 गुणिले 4 32 आणि 9 त्रिक 27. तर याच्यामध्ये 32 ही संख्या मोठी असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चिन्ह योग्य आहे. प्रश्न 48चा योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 49 साठी योग्य पर्याय क्रमांक आहे 3/5. प्रश्न 50. खालीलपैकी विषमभुज त्रिकोणाची आकृती कोणती? पर्याय क्रमांक 4 ही आकृती विषमभुज त्रिकोणाची आहे. प्रश्न 51. 30 गुणिले 5 या गुणाकारात दशक स्थानी येणारा अंक कोणता? तर 30/5 150 दशक स्थानी येतो 5. प्रश्न 52. माझ्या खिशात सर्व 50च्या नोटा आहेत
तर माझ्याकडे किती रुपये असावेत? पर्याय क्रमांक 2 800. प्रश्न 53. 4763 या संख्येतील मोठ्यात मोठी दर्शनी किंमत व लहानात लहान दर्शनी किंमत यातील फरक किती? पर्याय क्रमांक 2 4. हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 54. खालील पर्यायात गटात न बसणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 55. केशव आणि केदार 4.5 तास पोहले तर ते किती मिनिट पोहले? पर्याय क्रमांक 4 225 मिनिटे. प्रश्न 56. खालीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी 5 वेळा 3 वार येतात? जानेवारी, मार्च आणि ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न 57. एखाद्या संख्येतून 675 वजा करण्याऐवजी 585 वजा केले तर येणाऱ्या उत्तराबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 90ने वाढेल. प्रश्न 58. खालीलपैकी कोणत्या पर्यायात रेषाखंड दाखवले आहेत? पर्याय क्रमांक 1 फक्त अ. प्रश्न 59 साठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4/9. प्रश्न 60 पाहूया. एका आयताचे क्षेत्रफळ 1050 सेमी असून त्याची लांबी 42 मीटर आहे तर आयताची रुंदी आहे. पर्याय क्रमांक 1 25 मीटर. प्रश्न 61. खालील आकृतीमध्ये रेखांकित भागाची बेरीज विचारलेली आहे. बेरीज येणार आहे पर्याय क्रमांक 4 5/6. प्रश्न 62. खालीलपैकी सममित होऊ शकणारा अंक शोधा. पर्याय क्रमांक 2 3 हा अंक सममित होतो. प्रश्न 63. 777 भागिले प बरोबर 111 तर प ची किंमत येणार आहे. पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न 64. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? इथे जर आपण नंबर टाकले तर 2 1 2 3 3 3 6 4 10. पर्याय क्रमांक 3 10 उत्तर योग्य आहे. प्रश्न 65. 248 रुपयात 1 रुपयाच्या 8 नोटा, 50 रुपयाच्या 4 नोटा व उरलेल्या 10 रुपयाच्या नोटा आहेत तर 10 रुपयाच्या नोटांची संख्या येणार आहे. पर्याय क्रमांक 4 4. प्रश्न 66. 4 5 3 हे अंक एकदाच घेतल्यास तयार होणारी सर्वात मोठी संख्या 600 पेक्षा कितीने मोठी अथवा कमी आहे? तर ती संख्या येणार आहे 57ने कमी. प्रश्न 67. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरेल? पर्याय क्रमांक 4 2 विषम संख्यांचा गुणाकार. प्रश्न 68. जर स्टार म्हणजे 6 तर चौकोन व त्रिकोणांच्या किमती विचारलेल्या आहेत तर इथे येणार आहेत पर्याय क्रमांक 3 2 व 7. प्रश्न 69. स्टारच्या जागी आपल्याला त्यांनी कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे तर याच्यामध्ये सर्व पर्याय बरोबर. हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 70 साठी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 249. प्रश्न 71 जो आहे तो मला संदिग्ध वाटतोय त्यामुळे त्याचं उत्तर मी काय सांगणार नाही कारण इथं अमित आणि अभिजित असे 2 वेगळी नावं आलेली आहेत त्यामुळे उत्तर आपण काढू शकणार नाही. प्रश्न 72कडे जाऊया. 100 अधिक 100 अधिक 100 बरोबर 500 वजा किती? तर पर्याय क्रमांक 4 200 उत्तर योग्य आहे. प्रश्न 73. 6:45 वाजता मिनिट काटा कोणत्या अंकावर येईल? पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न 74 व 75 साठी सूचना. खालील तक्ता पाहून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. प्रश्न 74. आवडता रंग सांगणाऱ्या मुलामुलींची संख्या किती? म्हणजे एकूण आपल्याला मुलामुलींची संख्या विचारलेली आहे ती आहे पर्याय क्रमांक 2 19. प्रश्न 75. कोणता रंग सर्वात जास्त जणांना आवडतो? तर पांढरा रंग सर्वात जास्त जणांना आवडतो. पर्याय क्रमांक 4. याबरोबरच आपली पेपर 1ची उत्तरसूची झालेली आहे. पेपर 2ची उत्तरसूची देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.